नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी काही महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, ठीक आहे. चला तर या ठिकाणी प्रश्नांना सुरुवात करूया. आपण प्रश्न करंट अफेअर्स व जीकेचे कव्हर करणार आहोत. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, ओपेक ही संस्था कशा संदर्भात कार्य करते? खनिज तेल गुन्हेगारी रोखण्यासाठी, लहान मुलांचे आरोग्य, आंतरराष्ट्रीय व्यापार. काय उत्तर असणार आहे? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए खनिज तेल, ठीक आहे. ओपेक ही जी संस्था आहे ती खनिज तेल संदर्भात कार्य करते. हिचं फुल फॉर्म आहे बघा, ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज, ठीक आहे. हिचा फुल फॉर्म काय? ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज. ओपेक ही पेट्रोलियम निर्यात करणाऱ्या देशांची एक संघटना आहे. स्थापना जर विचारली तर 1960 मध्ये झालेली आहे स्थापना. मुख्यालय जर विचारलं तर ऑस्ट्रिया देशातील व्हिएन्ना, ठीक आहे. ऑस्ट्रेलिया नाही, ऑस्ट्रिया देशातील व्हिएन्ना या ठिकाणी आहे. आता सध्याचे अध्यक्ष मला कमेंट करून सांगायचे आहेत. पुढील प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणता कोळशाचा प्रकार आहे? लिग्नाइट, बिट्युमिनस, पीठ, वरीलपैकी सर्व. काय उत्तर असणार आहे? तर पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. लिग्नाइट, बिट्युमिनस, पीठ हे सर्व कोळशाचेच प्रकार असणार आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, वित्त आयोग व अध्यक्षाबाबत चुकीची जोडी ओळखा. 14वा वाय व्ही रेड्डी, 15वा एन के सिंग, 16वा अरविंद पनगारिया वरीलपैकी नाही. काय उत्तर असणार आहे? तर पर्याय क्रमांक डी वरीलपैकी नाही, कारण एकही जोडी चुकीची नाही या ठिकाणी. 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते वाय व्ही रेड्डी, 15व्याचे होते एन के सिंग, 16व्याचे असणार आहेत अरविंद पनगारिया, ठीक आहे. 16वा वित्त आयोग 1 एप्रिल 2026 मध्ये सुरू होणार आहे, ठीक आहे. 1 एप्रिल 2026 मध्ये 16वा वित्त आयोग सुरू होणार आहे. वित्त आयोगाची स्थापना राष्ट्रपती करतात कलम 280 नुसार. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. वित्त आयोग कोणत्या कलमान्वये स्थापन केला जातो? 280 कलमान्वये राष्ट्रपती त्याची स्थापना करतात. ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे, गोबर गॅसमध्ये मुख्यत्वे कोणते वायू असतात? मिथेन प्लस CO2, ब्युटेन प्लस CO2, मिथेन प्लस ब्युटेन, ब्युटेन प्लस आयसोब्युटेन. काय उत्तर असणार आहे? तर पर्याय ए मिथेन प्लस CO2, ठीक आहे. गोबर गॅसमध्ये मुख्यत्वे मिथेन प्लस CO2 हे वायू असतात. CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड, ठीक आहे. आता या ठिकाणी ब्युटेन, आयसोब्युटेन आहे बघा, हे LPG मध्ये असतात, पण यामध्ये एक मुख्य वायू नाही, तो म्हणजे प्रोपेन, ठीक आहे. LPG मध्ये प्रोपेन आणि ब्युटेन हे दोन मुख्य वायू असतात व आयसोब्युटेन हा थोड्याफार प्रमाणामध्ये असतो. LPGचा फुल फॉर्म आहे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, जागतिक पॅरा ॲथलेटिक्स 2024 मध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक कोणी जिंकून दिले? दीप्ती जीवनजी, नैना सिंग, वैभवी शर्मा, दीपाली वर्मा. काय उत्तर असणार आहे? तर दीप्ती जीवनजी, ठीक आहे. दीप्ती जीवनजीने जागतिक पॅरा ॲथलेटिक्स 2024 मध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकून दिले. त्यानंतर प्रश्न आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी मी हिंदू म्हणून जन्माला आलेलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा कोणत्या ठिकाणी केली होती? महाड, माणगाव, येवला, नागपूर. काय उत्तर असणार आहे? तर येवला, ठीक आहे. नाशिकमध्ये आहे येवला. या ठिकाणी त्यांनी 13 ऑक्टोबर 1935ला ही घोषणा केली होती. कोणती? मी हिंदू म्हणून जन्माला आलेलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, भाबर तराई हा भूप्रदेश कशाच्या कार्यामुळे तयार होतो? नदी, वारा, भूकंप, ज्वालामुखी. काय उत्तर असणार आहे? तर नदी, ठीक आहे. भाबर तराई हा जो भूप्रदेश आहे तो नदीच्या कार्यामुळे तयार होतो. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, भारतातील सर्वात पूर्वेकडील राज्य कोणते आहे? गुजरात, मेघालय, अरुणाचल प्रदेश, मणिपूर. काय उत्तर असणार आहे? तर अरुणाचल प्रदेश, ठीक आहे. हे भारतातील सर्वात पूर्वेकडील राज्य आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, जैन धर्मामध्ये एकूण किती तीर्थंकर आहेत? 22, 23, 24, 25. काय उत्तर असणार आहे? तर पर्याय क्रमांक सी 24, ठीक आहे. जैन धर्मामध्ये एकूण 22 तीर्थंकर आहेत. त्यापैकी पहिले, दुसरे आणि 23वे 24वे खूप वेळा विचारलेले आहेत. पहिले कोण आहेत? ऋषभनाथ. दुसरे आहेत अजितनाथ. 23वे आहेत पार्श्वनाथ आणि 24वे व शेवटचे आहेत वर्धमान महावीर, ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली होती?
भगतसिंग, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक. काय उत्तर असणार आहे? तर सुभाषचंद्र बोस यांनी 1939 मध्ये फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली होती. त्यानंतरचा प्रश्न, व्हिएतनामचे पंतप्रधान कोण बनले आहेत? तो लाम, फुझुको अमारा, फाम मिन चिन यापैकी नाही. काय उत्तर असणार आहे? तर या ठिकाणी पर्याय सी, फाम मिन चिन हे व्हिएतनामचे सध्याचे पंतप्रधान आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, निष्काम कर्ममठ ही संस्था कोणी उभारली होती? कर्मवीर भाऊराव पाटील, आचार्य विनोबा भावे, महर्षी धोंडो केशव कर्वे, वी रा शिंदे. काय उत्तर असणार आहे? तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी निष्काम कर्ममठ ही संस्था उभारलेली होती. यांना 1958 मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. 1958 मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली होती. हा प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे, हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात जहालवादी व मवाळवादी अशी फूट पडली? सुरत 1907, कोलकाता 1910, प्रयागराज 1905 अशी फूट पडलीच नव्हती. काय उत्तर असणार आहे? तर सुरत 1907. ठीक आहे. 1907च्या सुरतच्या अधिवेशनात राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये जहालवादी व मवाळवादी अशी फूट पडली. या अधिवेशनाचे अध्यक्ष जर विचारले तर रासबिहारी बोस उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न, राज्यघटनेची मूलभूत रचना सिद्धांत ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यामध्ये सर्वप्रथम मांडली? मिनर्वा मिल्स खटला, केशवानंद भारती खटला, मेनका गांधी खटला, के गोपाल खटला. काय उत्तर असणार आहे? तर केशवानंद भारती खटला. या खटल्यामध्ये राज्यघटनेची मूलभूत रचना सिद्धांत ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने सर्वप्रथम मांडली होती. त्यानंतरचा प्रश्न, महिला आशियाई चषक 2026 खालीलपैकी कोठे पार पडणार आहे? ऑस्ट्रेलिया, जपान, भारत, चीन. काय उत्तर असणार आहे? तर या ठिकाणी ऑस्ट्रेलिया. महिला आशियाई चषक 2026 हा ऑस्ट्रेलिया देशामध्ये पार पडणार आहे. पुढील प्रश्न, शिसे या धातूची रासायनिक संज्ञा काय आहे? PN, PD, LD. काय उत्तर असणार आहे? तर पर्याय क्रमांक बी, PB. शिसे या धातूची रासायनिक संज्ञा आहे PB. त्यानंतरचा प्रश्न, लीडरशिप ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज ट्रान्झिशन कोणत्या देशांनी सुरू केलेले आहे? भारत व स्वीडन, भारत व फ्रान्स, भारत व ब्राझील, भारत व इंडोनेशिया. काय उत्तर असणार आहे? तर या ठिकाणी भारत व स्वीडन. भारत आणि स्वीडनने लीडरशिप ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज ट्रान्झिशन सुरू केले आहे. त्यानंतरचा प्रश्न, कोणत्या देशांच्या कोर्टाने बायजू रवींद्रनवर 8,900 करोड रुपयाचा दंड लावला आहे? अमेरिका, चीन, कॅनडा, सौदी अरेबिया. काय उत्तर असणार आहे? तर अमेरिका. ओके. त्यानंतर 21वी G20 शिखर परिषद 2025 कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? नवी दिल्ली, भारत, अल्बर्टा, कॅनडा, रिओ डी जानेरो, ब्राझील, जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका. काय उत्तर असणार आहे? जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका. त्यानंतर जगातील मुख्य न्यायाधीशांचे आंतरराष्ट्रीय संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे? तिरुवनंतपुरम, केरळ, लखनौ, उत्तर प्रदेश, पणजी, गोवा, मुंबई, महाराष्ट्र. काय उत्तर असणार आहे? तर लखनौ, उत्तर प्रदेश. त्यानंतर भारतीय UPI सेवा कोणत्या युरोपीय पेमेंट सिस्टमशी जोडली जाणार आहे? टिप्स पेमेंट सिस्टीम, स्विश पेमेंट सिस्टीम, पे पेमेंट सिस्टीम, फेड नाव पेमेंट सिस्टीम. उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, टिप्स पेमेंट सिस्टीम. त्यानंतरचा प्रश्न, डिजिटल दिरहम वापरून पहिला सरकारी व्यवहार कोणत्या देशाने पूर्ण केला? कझाकिस्तान, UAE, कुवेत, सौदी अरेबिया. काय उत्तर असणार आहे? पर्याय क्रमांक बी, UAE. त्यानंतरचा प्रश्न, अमेरिकेतून किती LPG आयात करण्यासाठी भारताने 1 वर्षाचा करार केला आहे? 1.6 दशलक्ष टन, 2 दशलक्ष टन, 2.2 दशलक्ष टन, 2.8 दशलक्ष टन. काय उत्तर असणार आहे? तर पर्याय क्रमांक सी, 2.2 दशलक्ष टन. त्यानंतर आर्मी टॅक्टिकल मिसाईल सिस्टीम कोणत्या देशाने लॉन्च केली आहे? भारत, रशिया, अमेरिका, इस्रायल. काय उत्तर असणार आहे? तर पर्याय क्रमांक सी, अमेरिका. अशा प्रकारे आपण या ठिकाणी 24 प्रश्न कव्हर केलेले आहेत, जे येणाऱ्या पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत.
प्रश्न आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, सोबतच मित्रांशी शेअर करायचं आहे आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.